नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। येत्या 9 ऑक्टोबरला श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त भव्यदिव्य सिद्धनाथ केसरी ओपनचं मैदान मौजे घाणंद तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथे संपन्न होणार आहे। मैदानाचं प्रथम पारितोषिक बघताय 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 71,000 रुपये, पुढील पारितोषिक देखील बघताय खूप चांगले असं पारितोषिक आहेत मैदानाला। तसेच मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे पी3 लाईव्हवरती। याच दिवशी कंचवाडी येथे देखील भव्यदिव्य ओपनचं मैदान आहे। तर अर्ध्या नंदी या मैदानात, तर बाकीचे नंदी या देखील मैदानात, दोन्ही नामांकित मैदान आहेत। दोन्ही मैदानात आपल्याला टॉपचे नंदी दिसू शकतात। तर आपण आता बघणार आहोत या आटपाडी मैदानातील काही संभावित आणि टॉपचे पायरे। या मैदानातील पहिला संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय, कालच्या काटापूर मैदानामध्ये गुलाल घेतलेला संतोष शेठ तोडकर यांचा साई, आणि कालच्या मैदानामध्ये लखनच्या सेमी क्रमांक 5 मध्ये लखनच्या सेमीमध्ये चिमण्याची हार झाली, परंतु जबरदस्त पाळला होता चिमण्या आणि चिक्यासुद्धा। तर मित्रांनो, चिमण्याचा कमबॅक आपल्याला येणाऱ्या या आटपाडी मैदानात दिसू शकतो। तर चिमण्या कोणासोबत दिसू शकतो, तर मित्रांनो नेहमी जी जोडी आपलं पळताना दिसते, साई आणि चिमण्या दोन्ही नंदी एकच जोट्यात येऊन पुन्हा एकदा मैदान गाजू शकतात। मित्रांनो, कालचं मैदान चांगलंच गाजवलं साई आणि वजीरने, आणि या येणाऱ्या मैदानामध्ये चिमण्या आणि साई हा एक टॉपचा पायरा आपल्याला 100% दिसू शकतो। तुफान असं स्पीड लागतो मित्रांनो गाडीला, भरपूर वेळेला हा जोडा आपल्याला पळताना दिसला आहे। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय, ज्या नंदीचा मागच्या 2-3 महिने संघर्ष चालू आहे, परंतु कालच्या काटापूर मैदानात कमबॅक करणारा जगदीश बापू शिंदे आणि ओमकारदा यांचा कालीस पिस्टन 22-11 आपल्याला दिसू शकतो। पिंटू शेट मोडक वडकी यांच्या कॉकटेलसोबत भरपूर वेळेला हा जोड एकाच जोटात आला आणि या जोडीने गुलाल घेतले आहेत। त्याच्यामुळे पुन्हा एकदा या आटपाडी मैदानामध्ये आपल्याला कॉकटेल आणि पिस्टन 22-11 हा जोड एकत्र दिसू शकतो। तुफान असं स्पीड लागेल। काल मित्रांनो कॉकटेलची बकासूरच्या सेमीमध्येच कॉकटेलची सुद्धा हार झाली, त्या सेमीमध्ये विजय मिळवला होता तो सायतानने, तो सुद्धा चांगला आणि टॉपचा नंदी आहे। तर मित्रांनो, हा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपल्याला नक्की दिसतो। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय, चालू सीझनमध्ये पब्लिकचा भिताड म्हणून ज्याची अखंड महाराष्ट्रात ओळख असा वाटेगावकरांचा बादल, त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो। वेगाचा शेवट पैलवान अभिजित भैया पवार व स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा सर्जा एवन जोडी आहे। 2 वेळा हा जोड पडला आहे, 2 वेळा 1 नंबर केला आहे। या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येतं। सर्जाची सुद्धा काल सर्जा काटापूर मैदानात नव्हता, शेनवाडी मैदानामध्ये सेमी क्रमांक 4 मध्ये मित्रांनो काल हार झाली होती सर्जाची। तर बादलने घोडच्या सर्जासोबत गुलाल घेतला होता। पुन्हा एकदा हा जोड एकत्र येऊन मैदान गाजू शकतो। आटपाडीचं मैदान टॉपचा जोड आहे, सर्जा आणि वाटेगावचा बादल हा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला नक्की। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय, काटापूर मैदानातील 1 नंबरचा मानकरी आणि 2 नंबरचा मानकरी। काल शाकीर भाईंचे तिन्ही नंदी मित्रांनो 1, 2, 3 नंबरमध्ये राहिले, एक इतिहासच घडला। तसेच शाकीर भाईंचा राजा, खूप चर्चा चालू होती की नंदी पहिल्यासारखं पळत नाही, परंतु स्वतःच्या जीवावरती काल स्वतःला सिद्ध केलं असा शाकीर भाईंचा राजा याने 1 नंबर केला। तसेच द्वितीय क्रमांक केला पेडगाव हिंद केसरी 2025चा मानकरी द्वारलेचा हारण्या, आणि त्याच्यासोबत होता शाकीर भाईंचा जलवा। दोन्ही नंदीने मित्रांनो मैदानं गाजवली। आत्ता या येणाऱ्या सिद्धनाथ केसरी आटपाडी मैदानामध्ये दोन्ही नंदी एकच जोट्यात येऊ शकतात, आणि दोन्ही नंदी पब्लिकचं भिताड आहेत, हारण्यासुद्धा आणि राजासुद्धा। त्याच्यामुळे हा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला नक्की दिसू शकतो। काटापूर मैदानामध्ये हारण्या आणि जलवा आपल्याला पायरा दिसला होता, परंतु या येणाऱ्या आटपाडी मैदानामध्ये शाकीरबाईंचा राजा आणि द्वारलेचा हारण्या हा जोड आपल्याला एकत्र दिसू शकतो। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय, चालू सीझनचा बादशाह शेवळे आबांचा पाकऱ्या, आणि त्याच्यासोबत दिसू शकतो छत्रपती संभाजीनगरचे आणबान शान छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन। याच्या आधी मला वाटतं 2-3 वेळेला जोड हा पाळला आहे, आणि जेव्हा जोड पाळला आहे तेव्हा जोडने गुलाल घेतला आहे, आणि 1-2 मैदानांमध्ये 1 नंबर देखील केला आहे। या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येतं। काल एक टॉपचा सेमी होता, चिमण्यासोबत होता कारुंडेश्वर चिक्या विरुद्ध चालू सीझनचा बादशाह कबीरा, आणि त्याच्यासोबत होता छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन। या सेमीमध्ये बाजी मारली होती ती लखनने, आणि त्याच्यासोबत होता कबीरा। खरंच टॉपचा सेमी होता मित्रांनो, आणि या सेमीमध्ये या जोडनी बाजी मारली होती। आणि येणाऱ्या सिद्धनाथ केसरी मैदानामध्ये पाकऱ्या आणि छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन हा जोड एकत्र येऊन मैदान गाजू शकतो, आणि खरोखर टॉपचा स्पीड लागतो। जेव्हा हा जोड पळाला आहे तेव्हा गुलाल घेतला आहे। हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपल्याला नक्की दिसतो। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय, कालच्या काटापूर मैदानामध्ये सेमी क्रमांक 4 मध्ये स्वतःला सिद्ध करणारा शाकीर भाई यांच्या दावणीतील सध्याचा टॉपचा नंदी जलवा, हारण्याने आणि जलवाने सेमी क्रमांक 4 मध्ये काटापूर मैदानामध्ये पब्लिकने गाडी लागली होती, परंतु
पब्लिकने साईडला सुद्धा टॉपचे नंदी होते, परंतु त्या सेमीमध्ये पब्लिकने खुला असा गटपास केला होता हरण्याने आणि जलवाने, आणि गाडी फायनल पात्र झाली होती. जलवासुद्धा मित्रांनो खूप चर्चेत आला आहे. येणाऱ्या सिद्धनाथ केसरी मैदानामध्ये जलवासोबत कोण दिसू शकतो? तर अमित शेठ भाडले यांच्या दावणीतील 1 BHK फ्लॅटचा मानकरी कळंबीचा शंभू आणि जलवा हा एक टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसू शकतो. जलवासुद्धा मित्रांनो फुल फॉर्मला आहे. शाकीरबाईंचे पूर्ण धावून मित्रांनो चालू सीझनमध्ये फॉर्मला आहे. कालच्या मैदानात रेकॉर्ड देखील झाला आहे. एकाच मालकाचे तिन्ही नंदी 1, 2, 3 मध्ये राहिले होते. शाकीरबाईंचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. हा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसू शकतो. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय, यावर्षीचा हिंद केसरी रायना, चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळणारा किरणप्पा शाळगाव यांचा हिंद केसरी रायना आपला दिसू शकतो. सेमीचा बादशाह म्हणून ज्याची ओळख असा मानगरकरांचा वादळ. काल मित्रांनो सेमीला वादळची हार झाली, परंतु जबरदस्त अशी फाईट दिली होती संतोष शेठ तोडकर यांच्या साईला आणि शाकीरबाईंच्या वजीरला. परंतु हारजीत खेळाचा बादशाह आहे, कारण जेव्हा जेव्हा सेमीमध्ये वादळ असतो तेव्हा सेमी काढतोच. कालच्या मैदानात वादळची हार झाली, परंतु येणाऱ्या सिद्धनाथ केसरीमध्ये वादळ नक्कीच टॉप पळेल आणि कालसुद्धा जबरदस्त पडला, परंतु हारजीत खेळाचा भाग आहे. हिंद केसरी रायना आणि मानगरकरांचा वादळ हा एक टॉपचा पायरा आपला नक्की दिसतो. आटपाडी मैदानातील पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय, देखना नंदी आपशिंगेचा चित्र्या कोणासोबत दिसू शकतो? तर उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांचा अर्जुन आणि आपशिंगेचा चित्र्या हा जोड आपल्याला एकत्र दिसू शकतो येणाऱ्या या आटपाडी मैदानामध्ये. चित्र्यासुद्धा मित्रांनो चांगला फॉर्मला आहे आणि अर्जुन तर मित्रांनो मागचे 4-5 मैदान ज्या मैदानात जातोय त्या मैदानात 1 नंबर करतोय, गुलाल घेतोय, फुल फॉर्मला आहे. उर्मिलाताईंचं नाव टॉपला ठेवतोय आणि जे मालक देखील आहेत, दुसरे मालक जे अर्जुनचे पहिले मालक आहेत त्यांचंसुद्धा मित्रांनो नाव टॉपलाच ठेवतोय अर्जुन. हा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपल्याला नक्की दिसू शकतो. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय मित्रांनो, घरणिकीच्या राजाचं हे होम ग्राउंडच बोलता येईल. आटपाडीमध्ये हे मैदान आहे आणि घरणिकीच्या राजासोबत कोण दिसू शकतो? तर चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळणारा पब्लिकचा भिताड, कुठूनही गाडी लागली तरी टॉप पळणारा शनी शिंगापूरकरांचा चित्र्या आणि घरणिकेचा राजा. मागच्या वेळीसुद्धा या जोडीने गुलाल घेतला आणि पुन्हा एकदा हा जोड एका जोट्यात येऊन मैदान गाजू शकतो. त्या दिवशी गटाला जोटं सुटलं होतं तरीसुद्धा गटपास केला होता. सेमीलासुद्धा जबरदस्त गाडी पाळली होती, परंतु फायनलला काही कारणास्तव गाडी पाळली नाही. हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला या आटपाडी मैदानामध्ये नक्की दिसू शकतो. तुफान असा स्पीड लागतो या गाडीला. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय, मुंबई बिनजोड गाजवणारी A1 जोडी आणि घाटावरती सुद्धा ज्या जोडीने गुलाल घेतला असा घोटकरांचा रॉकेट म्हणून ज्याची ओळख असा घोटकरांचा सर्जा आणि त्याच्यासोबत दिसू शकतो मिलिंद शेठ पाटील कोसगाव यांचा पब्लिकचा भिताड, बिनजोड गाजवणारा, घाट गाजवणारा भुंगाडॉन. हा A1 जोड मित्रांनो आपल्याला एकत्र दिसू शकतो आटपाडी मैदानामध्ये. भुंगा आपला कालच्या मैदानात देखील दिसला नव्हता, त्याच्यामुळे आटपाडी मैदानामध्ये आपला भुंगा नक्कीच दिसेल आणि टॉपचंच नियोजन दिसेल. घोटकरांचा सर्जा आणि भुंगाडॉन ही A1 जोडी आपलं या मैदानात दिसू शकते. हा एक संभावित मित्रांनो पायरा आहे. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय, कारुंड्याचे आन बान शान कारुंडा एक्सप्रेस चिके आणि त्याच्यासोबत दिसू शकतो अखंड महाराष्ट्राचा लाडका 12 हिंद केसरी बाकासूर. दोन्हीसुद्धा नंदी महाराष्ट्राचे लाडके नंदी आहेत. सलग 7 वेळा ही जोडी अपरिचित राहिले, 1 नंबर केला या जोडीने. आणि चिक्याची मागच्या मैदानात भरपूर दिवसांनी मित्रांनो सेमीला हार झाली असेल. लखनच्या सेमीमध्ये हार झाली, लखनने आणि कबीराने त्या सेमीमध्ये बाजी मारली होती. तसेच बाकासूरची सुद्धा काल सेमी क्रमांक 1 मध्ये मित्रांनो हार झाली होती. तर दोन्ही नंदींना कमबॅकची गरज आहे मित्रांनो आणि टॉपचे नंदी आहेत, लगेच कमबॅक करतील. त्याच्यामुळे बाकासूरची सुद्धा 3 मैदानात हार झाली आहे. मामा टॉपचंच नियोजन करतील आणि मोहिल शेठसुद्धा मित्रांनो टॉपचं नियोजन करतील. त्याच्यामुळे चिक्या आणि बाकासूर हा एक टॉपचा जोड पुन्हा एकदा या आटपाडी मैदानात एकत्र दिसू शकतो. मामा टॉपचं नियोजन करतील आणि अजित शेठ नेहमीच चिक्याचं टॉपचं नियोजन करत असतात, त्याच्यामुळे हा जोड दिसू शकतो. पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय, बैलगाडी क्षेत्रातील देखना नंदी सुंदर बॉस अखंड महाराष्ट्राचा लाडका ज्याने काल गाजवला, युवा पिढीला बैलगाडी क्षेत्राचा वेळ लावला आहे, तो आपला दिसू शकतो. चालू सीझनचा बादशाह बिरजासोबत मित्रांनो 1 आठवडा आधी या जोडीने गुलाल घेतला. त्याच्यानंतर काटापूर मैदानामध्ये काल हा जोड एकत्र आला होता. सेमीला मित्रांनो शाकीरबाईंच्या सेमीमध्ये गाडी होती, परंतु जवळजवळ 400-500 फूट गाडी पुढे आल्यावरती सुंदर बॉसचा पाय मित्रांनो जोरात ठेचलला, तरीसुद्धा तो पळत होता. परंतु जर पाय ठेचलला नसते तर नक्कीच निकालात शाकीरबाईंच्या राजाला एक चांगली अशी एक मैत्रीपूर्ण लढत दिली असती. सुंदर बॉसने काल हार झाली, परंतु हा जोड खूप जबरदस्त पाळला आणि येणाऱ्या या आटपाडी मैदानामध्ये पुन्हा एकदा मालक हात जोड एकत्र आणतील, कारण तुफान असा स्पीड लागतोय मित्रांनो. दोन्ही नंदी टॉप फॉर्ममध्ये आहेत, बॉस आणि बिरजासुद्धा. त्याच्यामुळे हा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपल्याला
नक्कीच दिसू शकतो. पुढील नंदी तुम्ही बघताय अखंड महाराष्ट्राचा लाडका कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा मथुर मित्रांनो मैदानात दिसत नाही, त्याच्याबद्दल भरपूर कमेंट येतात. मथुर कधी दिसणार. तर मित्रांनो मथुरचे आता इंजेक्शन चालू आहेत, ट्रीटमेंट चांगली झाली आहे मित्रांनो मथुरची, परंतु आता 4-5 दिवस इंजेक्शनचा कोर्स आहे. त्याच्यानंतर मथुरला हळूहळू जसा कव्हर होईल तसे फेऱ्या देण्यात येतील आणि फेऱ्या दिल्यानंतर मित्रांनो मथुर आपला घाटावरती दिसू शकतो. मला वाटतं जवळजवळ अजून 20 तारखेपर्यंत मथुर आपल्या मैदानात दिसणार नाही. पूर्ण आराम करून त्याच जोशात मित्रांनो मथुर फॅन्ससाठी कमबॅक करेल आणि नक्कीच गुलाल घेईल. तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. राहुलभाईसुद्धा घाटावरती आले होते, ते सुद्धा बोले लवकरच मथुर तुमच्या आशीर्वादाने, फॅन्स लोकांच्या आशीर्वादाने मैदानात दिसेल. तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.